सुरुवात होते. पहिलाच बॉल बॅकफुटला जात चांगला पंच आणि बॉल अगदी बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार चौकार. आखोटप्प्याचा बॉल पुल केलाय आणि बॉल अगदी पाठवलाय सीमा पार. मोहम्मद सलमानच्या बॅटमधून येतोय मॅक्झिमम षटकार. धावसंख्या 10 धावा. अमोल साळवे चांगली फलंदाजी करतायत आणि अशाच प्रकारची सुरुवात पहिल्याही दुसरा बॉल द्यायचा आहे. तो बॉल ओला झालाय. अमोल साळवे, मोहम्मद सलमान आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये 7-12 बुलढाणा संघासमोर अशाच प्रकारची सुरुवात केली होती पॉवर प्ले मध्ये. आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे सुरुवात होते या दोन्ही फलंदाजाची अतिशय वेगाने पहिल्या 12 बॉल पॉवर प्लेच्या 12 बॉलवरती विध्वंसक फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज. एक वेगवान सुरुवात करून देतात आपल्या संघासाठी. तेच पाहायला मिळते. आता पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा केल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला अमोल साळवे यांच्या बॅटमधून. त्यानंतर अगदी पहिल्याच बॉलवरती मोहम्मद सलमानने षटकार लगावला. 11 धावा बिनबाद. समीर शेखचं पहिलं षटक. आणखी आकुटप्प्याचा बॉल अगदी समोर होता. रिव्हर्स स्वीप चांगला केलाय या बॉलला आणि बॉल अगदी जातोय बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. आणखी आलाय एक समोरचा बॉल बॉलच्या लाईन मध्ये गेले मोहम्मद सलमानाने. या बॉलवरती 4 धावा मिळवल्यात. 15 धावा 15. समोर आणखी स्लॉक स्वीप बॉल डीप स्क्वेअर लेगला डिस्पॅच. एक टप्पा चौकार. एका बाजूला अर्चित सिराज 11 गुलजामाबाई शाह यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवांश 11 बडीभाऊ ढेरे यांचा संघ. फुलटॉस बॉल होता आणि त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. हाई बॉल केलाय इनटू दी रोप डीप स्क्वेअर लेगला चौकार.
पहिलं षटक ज्यामध्ये वेगवान सुरुवात झाली, 23 धावा केल्या आहे. एका बाजूला 4 बॉलमध्ये 18 धावा ठोकले आहे. मोहम्मद सलमानने तुटून पडले या पहिल्या षटकात. समीर शेखवरती महागडं षटक पाहायला मिळत आहे आणि वेगवान सुरुवात झाली आहे. ज्या सुरुवातीसाठी जाणले जातात मोहम्मद सलमान, तशाच प्रकारची सुरुवात याही सामन्यामध्ये करतायत. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायक एंडला अमोल साळवे होते. पहिल्या 2 बॉलवरती त्यांची सुरुवात चांगली. जे आपल्या रोलरवरती बसलेले प्रेक्षक आहे, कृपया त्यांना एक आग्रहाची विनंती आहे की थोडंसं आपण रोलरच्या खाली बसायचं आहे. प्लीज आम्हाला थोडंसं सहकार्य करा. अगदी बॅटरला सोडत जात होता हा बॉल. पडल्यानंतर अगदी बाहेर वळवला, खूप जास्त बाहेर, आउटसाइड दी ऑफ स्टंप. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात जोडली जाते आहे. आसिफ शेख सुरुवात करतायत या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातली. आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली, पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या, त्यानंतर वाईटने सुरुवात, थोडीशी खराब सुरुवात झाली आहे. समोर टाकला होता इनसाइड आउट, एक डीप कव्हरला खेळण्याचा प्रयत्न अमोलचा. प्रॉपर कनेक्शन या बॉलवरती झालं नाही. एकदा आता सहजतेने येते आहे. मी सतीशदादा गव्हाणे यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सतीशदादा गव्हाणे यांनी कृपया स्टेजवरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 25 धावा, 25 लॉस ऑफ 0. दुसरं षटक चाललंय मैदानाच्या आतमध्ये. समोरचा बॉल अगदी थोडासा बाहेर वळवला होता. अपील करतायत की बॅटची कडा होती म्हणून आसिफ शेख, परंतु तो हे पाहण्यासारखं. नक्कीच ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे ना. वाटलं की या बॉलवरती बॅटची कडा होती, परंतु तो कलेक्ट केला नाही यष्टीरक्षकाने. डॉट बॉल येतोय. थोडासा पायावरचा बॉल, त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न, अगदी मनगटाचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीरावर जाऊन आदळतोय हा बॉल. लेग बायच्या स्वरूपातले धाव येईल. पहिल्या सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, 23 धावा केल्या. त्यानंतर वाईटने सुरुवात झाली या दुसऱ्या षटकातली, परंतु त्या प्रकारे आसिफ शेखने टप्पा पकडला. अगदी समोरवरून बॉल क्रॉस द लाईन, थोडासा दूरवर ठेवला बॉल, ऑन साईडला खेळून काढलाय. एक धाव येते आहे अमोलसाठी. आणि अमोल आणि सलमान पहिले सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली, आत्ताही चांगली सुरुवात झाली आहे, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावलाय आसिफ शेखने ज्या प्रकारे गोलंदाजी केली. रचित सिराज 11 टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय. आणखी एक समोर बॉल टाकला होता आणि अगदी समोरच्या बॉलला लाईन वरून थोडस अक्रॉस द लाईन खेळले सलमान. हाय बॉल डॉट येतोय. 27 धावा, 27 बिनबाद. शिवांश 11 घनसावंगी पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अगदी समोर खेळलाय, स्लॉट मध्ये जणू काही, आणि बॉल अगदी सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटक समाप्त झाले पॉवर प्लेचे आणि धावत संख्या झाली आहे शिवांश 11 घनसावंगी संघाची 33 धावा. वेगवान सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज असते प्रत्येक सामन्यामध्ये, हे दोन्ही फलंदाज त्याच प्रकारे फलंदाजी करतात. कोणताही बदल
त्यांच्या बॅटिंग स्टाईलमध्ये पाहायला मिळालं नाही आपल्याला याही सामन्यामध्ये. जरूर पहिला सामना त्यांनी गमावला असेल, परंतु तदनंतर ज्या प्रकारे सलमानने खेळी केली, अगदी शेवटच्या बॉलवरती 6 धावा प्राप्त करत धावसंख्या आता 33 धावांवरती आहे. पॉवर प्ले समाप्त झालाय पहिल्या डावातला. दुसऱ्या बाजूला आसिफ शेखचं ते षटक चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु ते इकॉनॉमिकल षटक थोडंसं बिघाडलंय. शेवटच्या बॉलवरती षटकार लगावत मोहम्मद सलमानने. आता अमोल साडवे स्ट्रायकिंगला, गोलंदाजी मार्कवरती धनंजय. ऑफिशियल कृपा पाण्याची कॅन पाठवायची वर. लोअर फुल टॉस डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि एक धाव येते या षटक क्रमांक 3च्या सुरुवातीलाच. ज्या प्रकारे सुरुवात केली, थोडंसं महागडे षटक पाहायला मिळालं आपल्याला समीरचं. त्यानंतर आसिफ शेखने कमबॅक केला होता त्या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती जेव्हा षटकार लगावला तर निश्चितच थोडंसं इकॉनॉमिकल ते षटक बिघडताना पाहायला मिळालं. 34 धावा. धनंजयचा अगदी समोरचा बॉल होता, वेगाने पेश केला हा बॉल आणि याही बॉलला डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आहे. अगदी समोरचा बॉल होता आणि बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने स्किड झाला आणि खासियत आहे धनंजयची. धनंजय भिंताडे चांगली गोलंदाजी करतायत या तिसऱ्या षटकात. आताही समोरचा बॉल हा फटका फसलाय आणि शॉट बॅकवर्ड पॉइंटला जेल आता टिपलाय. पहिला धक्का लागतो आहे शिवांश इलेव्हन. मोहम्मद सलमानचा खेळ ते झालाय समाप्त. परंतु ज्या प्रकारे सुरुवात केली 10 बॉलमध्ये 24 धावांची एक छोटी परंतु विस्फोटक खेळी. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये त्यांनी करून दिली. त्यानंतर त्याला बाद व्हावं लागलं जरूर. पहिला धक्का लागलाय शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाला. आता एक मजबूत स्थितीमध्ये पहिल्या डावात पाहायला मिळतोय शिवांश इलेव्हन घनसावंगी. चौतीस धावा. धनंजय भिंताडेचं हे षटक क्रमांक 30. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मात्र धाव. त्यानंतर एक वेगवान बॉल पाहायला मिळाला. आणखी एक समोरचा बॉल ते वेगाने पेश करत ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये तो फटका फसला गेला आणि मोहम्मद सलमानला बाद व्हावं लागलं. धर्मवीर आमदार चषक 2025 7वा दिवस आणि दुसरा सामना आजच्या दिवसातला. पहिल्या सामन्यातला पराभूत संघ खेळताना पाहायला मिळतोय अर्चित सिराज इलेव्हन संघासमोर. अगदी पहिलाच बॉल वाईड लाईन यॉर्कर पेश केला, बांधून ठेवलंय पहिल्याच बॉलवरती सय्यद सलमानला. डॉट बॉलने सुरुवात सय्यद सलमानची होती आहे. 34 धावा. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय राहिला अर्चित सिराज इलेव्हन संघाचा. गुलजामाबाई शहा यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवांश इलेव्हन बडीभाऊ ढेरे यांचा संघ. जागा बनवली होती, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवे, डाऊन दी बॉल आले क्षेत्ररक्षक आणि पकडला गेलाय झेल आणि सस्त्यात गोल्डन डकचे शिकार स्वप्नील उसरेचा चांगला झेल आणि सय्यद सलमानचा खेळ समाप्त.
दोन लागोपाठ धक्के दिले आहे शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाला. पहिल्या वेळेला मोहम्मद सलमान बाद झाले आणि आता सय्यद सलमान यांना सस्त्यात बाद व्हावं लागतंय. खातंही ओपन केलं नाही आहे आज सय्यद सलमानने. धनंजय विंताडीची चांगली गोलंदाजी. आतापर्यंत मात्र एकच धाव खर्च केली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. दोन महत्त्वाचे गडी बाद सुद्धा केले आहे. दोन विकेट जोडत असताना आपल्या खात्यात आजच्या या स्पर्धेच्या सुरुवातीलाच अर्चित सिराज इलेव्हन दाखल झाला. विदर्भातील काही नामवंत सितारे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, तर भारतातील कानाकोपऱ्यातून आणखी काही नामवंत सितारे खेळताना पाहायला मिळत आहेत. 34 धावा, दोन बाद झाले आता शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाचे. आणखी एक बॉल अगदी समोर टाकला होता, तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. बॉल गॅप मध्ये आहे, बॅकवर्ड पॉइंटला बॉल आकाश गोरेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलाय. अगदी सौकार. पहिल्या डावातला समाप्त झालाय. 38 धावा धावपलकावरती. शेवटच्या बॉलवरती आकाश गोरेच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. ते थोडासा प्रेशर रिलीज करणारा फटका होता. ज्या प्रकारे आकाशने खेळून काढलाय, योग्य ती दिशा दिली त्या बॉलला. आसिफ शेख आपल्या स्पेलमध्ये परत करता. आसिफ शेखला कर्णधार आमिर राशद, पप्पू आणि आतापर्यंत चांगली कॅप्टन्सी राहिली आहे या मैदानावरती पप्पू यांची. अमोलसाठी अगदी समोरचा बॉल, बॅटची बाहेरची कडा लागली होती. शॉट बॅकवर्डला, चांगला थ्रो यष्टांवरती आणि अमोल साळवे आता धावबादीच्या रूपामध्ये बाद. फ्रेम मध्ये नव्हते अमोल साळवे. तिसरा धक्का लागतोय शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाला. अमोलने या पहिल्या डावामध्ये आज मात्र मोठी खेळी साकारली नाही. सस्त्यात बाद व्हावं लागेल 8 धावेंवरती अमोलला. लागोपाठ गडी बाद होत गेले. मागच्याही तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की मोहम्मद सलमान यांच्या बाद झाल्यानंतर सय्यद सलमान अगदी शून्यावरती बाद झाले, परंतु हा अगदी एस्टनवरती थ्रो पाहायला मिळाला आपल्याला धनंजय विंताडेचा आणि धावबादीच्या रूपामध्ये. तिसरा धक्का शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाला लागतोय. 38 धावेंवरती. धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अमोल साळवे जाणले जातात फलंदाजीसाठी. त्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्नही त्यांचा झाला. एका बाजूला ज्या वेळेला मोहम्मद सलमान फलंदाजी करत होते तर त्यांनी त्या प्रकारची परवानगी दिली की तुम्ही तशा प्रकारची फलंदाजी करा. मोहम्मद सलमानने तशा प्रकारची फलंदाजी केली, परंतु तदनंतर मात्र कोणताही फलंदाज धावा करू शकला नाही. हे पाहण्यासारखं झालंय या पहिल्या डावात. आसिफ शेख, पहिल्या षटकामध्ये आसिफने 9 धावा खर्च केल्या होत्या. एक इकॉनॉमिकल षटक त्यांचं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 जे की पॉवर प्लेचं त्याने टाकलं होतं. 38 धावा झाल्यात. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटपासनं रेंजपासनं दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत आसिफ. आपण षटक क्रमांक 2 मध्ये हेच बघितलं की थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा झाला आणि तो फायदेशीरही ठरलाय. हा अनुभव आहे आसिफ शेखचा. ज्या प्रकारे गोलंदाजी करतात, डावखुरे हाताचे गोलंदाज आहे. खांद्याचा वापर, खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग घेण्याचा प्रयत्न. समोर टाकला होता, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आता एक सोप्पा झेल पकडलाय. सोप्पा झेल पकडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आता बॅक टू बॅक लागोपाठ
हा चौथा धक्का शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाला. आपले फलंदाज तयार ठेवा शिवांश इलेव्हन घनसावंगी संघ. बाद दिलाय, पंचांनी घोषित केलंय, बाद घोषित केलंय, तर कृपया आपले फलंदाज तयार ठेवायचे आहे. 38 धावांवरती 4 बाद. पहिल्या बॉलवरती अमोल साळवे धावबादीच्या रूपामध्ये बाद झाले. तदनंतर आकाश सुद्धा बाद होत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला असेल, टिपलाय. संतोष चव्हाण नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. एका बाजूला लागोपाठ गडी बाद होत जात आहेत. आताही समोर टाकलाय, इनसाइड आउट चांगला खेळलाय, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी चांगली आणि बॅकअपही आहे, तर एकच धाव येईल. 39 धावा 39. दुसऱ्या बाजूला सुरुवातीच्या काही षटकांमध्ये धावा आल्या, त्यानंतर अगदी धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. आसिफ शेखची एक षटक क्रमांक दुसरं त्याने टाकलं, तेही त्याचं चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर त्याच्या स्पेलमध्ये हा दुसरं षटक असेल आणि या षटकातही त्यांनी चांगली सुरुवात केली. एकोणचाळीस धावा, थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पडल्यानंतर हा बॉल अगदी तर तिसऱ्या पंचाकडे या बॉलसाठी चेकसाठी अपील केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. आसिफ शेख चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. अर्चित सिराज 11 नुकत्याच पार पडलेली विदर्भ प्रीमियर लीगमध्ये हा संघ विजयी ठरला होता. उपविजयी ज्या प्रकारे संघ होते, या बुलढाण्यातील अनेक नामवंत संघ तर विदर्भातील अनेक नामवंत संघ त्यामध्ये सामील होते. तर इट्स वाईट बॉल असेल, अवांतर धाव जोडली जाईल वाईटच्या स्वरूपात. ओ पुल केला या बॉलला, अगदी जमिनीलगत खेळला होता, तेवढा चांगल्या प्रकारचं प्रॉपर टायमिंग, बॉल सीमा पार, षटकार.
मायाबाई 46 46 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रसादच्या बॅटमधून अगदी पहिल्याच बॉलवरती त्याने एक मोठा फटका लगावलाय. ते प्रेशर रिलीज केलं प्रसादने. 46 धावा झाल्यात. रिव्हर्स स्वीप अगदी सोडत जात होता हा बॉल बॅटरला. त्याला अगदी दिशा दिली आहे आणि बॉल जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनला. चौकार. पहिल्या डावातले 4 षटक समाप्त झाली आहे. धावसंख्या 50 धावा 50 लॉस ऑफ 4. ललित चौधरी पहिलाच बॉल लीडिंग एज आणि आता संतोष चव्हाणचा खेळ समाप्त झालाय. 5वा धक्का शिवांश 11 घनसावंगी संघाला. फियाज आल्यात आता नवीन फलंदाज संतोष चव्हाण सस्त्यात बाद झाले. आता याही सामन्यामध्ये मोठी केळी साकारू शकले नाही संतोष. आणि अगदी पहिल्याच बॉलवरती ललित चौधरीने चालतं केलं. पुणे परिसरातील एक नामवंत सितारा गोलंदाजी मार्कवरती अगदी समोर टाकला होता. पुल केलाय आणि बॉल अगदी लँड केलाय सीमा पार. षटकार. मीर फियाजने अगदी स्वॅगने स्वागत केलंय षटकाराने. लोअर फुल टॉस तेवढंच चांगला खेळून काढला डीप मिड विकेटला. आणि ज्या प्रकारे मीरने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला त्यानंतर त्याने अगदी सहजतेने एक धाव घेतली. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय ज्याची गरज आहे शेवटच्या काही क्षणांमध्ये धावा करण्याचे. तर दुसऱ्या बाजूला डेप्थमध्ये फलंदाजी आहे. अर्चित सिराज 11
संघाकडे. बॉलला अगदी शेवटच्या क्षणांमध्ये बॅकफुटला जात दिशा दिली आहे. एक धाव येते या बॉलवरती. 58 धावा झाल्यात. आता पहिल्या डावातला खेळ चालला. टॉस जिंकत अर्चित सिराज 11 संघाची गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या डावात. आसिफ शेखचा तो चांगला स्पेल. त्यानंतर याही षटकाची चांगली सुरुवात केली विकेटने. समोर टाकला होता आडव्या बॅटने, तेवढा चांगला खेळून काढलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव येईल आताही या बॉलवरती. 5वं षटक चाललंय. ललित चौधरी पुणे परिसरातील आहे एक नामवंत गोलंदाज. चांगला फिरवतो हा बॉल दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे. समोर खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर करेक्शन झालं नाही आणि शॉट कव्हरला. एक धाव येते आहे. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 5 ची होती आहे समाप्ती. 5 षटकातला खेळ पहिल्या डावातला झालाय समाप्त आणि शिवांश 11 घनसावंगी संघाची धावसंख्या झाली आहे 60 धावा 5 बाद. धनंजयचा अगदी पहिलाच बॉल वेगाने पेश केला. दिशा भटकले आता धनंजय. फिल्डिंग टीमने अपील केली आहे, रिव्ह्यू घेतलाय या वाईट साठी. तर तिसरे पंच आता इन ऍक्शन असतील. अवघ्या काही क्षणातच तिसरे पंचांचा निर्णय आपल्याला कळेल. फिल्डिंग टीमचा रेफरल असेल वाईट बॉल साठी.
तर तिसऱ्या पंचांनी त्यांचा निर्णय कळवलाय. इट्स फेअर डिलिव्हरी, म्हणजेच की धनंजय विंताळे यांचं मत की बॅटची गडा लागली होती आणि थोडासा शरीराला तो बॉल टच झाला होता, तर इट्स फेअर डिलिव्हरी. समोर खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तिथे पप्पू कर्णधार. चांगली फेकी, एक धाव येते. 6वं षटक चाललंय. धनंजय विंताडे पहिल्याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 7 धावा खर्च करत आतापर्यंत 2 गडी बाद सुद्धा केले आहे धनंजयने, ते पाहण्यासारखं. 62 धावा, 62. थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप मिडविकेटला तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. एक धाव येते आहे. 63 धावा, 5 बाद झाले या पहिल्या डावामध्ये. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय अर्चित सिराज 11 संघाचा राहिला आणि पहिल्या काही षटकांमध्ये धावा आल्या, त्यानंतर अगदी धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला आहे आपल्याला. जरूर प्रयत्न केला प्रसादलाही अगदी जास्त तर खेळू दिलं नाही. समोरचा बॉल अगदी सोडत गेला बॅटरला, चांगला बॉल पेश केला. स्किडचा बॉल गुड लेंथला पडल्यानंतर ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आहे. अगदी समोर होता, अक्रॉस द लाईन, त्या लाईन पासून थोडंसं दूरवर गेले बॅटर, लाईन मध्ये येऊ शकले नाही आणि हा बॉल अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल समावतोय. 63 धावा. पटका आता हवेत असेल तेवढा चांगल्या प्रकारचा झेल गेलाय टिपल्या आणि हा 6वा धक्का शिवांश 11 संघाला लागतोय. दोन षटकांमध्ये 8 धावा खर्च करत 3 गडी बाद केले धनंजय विंताळेने. चांगला स्पेल राहिलाय. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातले असतील. शिवांश 11 घनसावंगी संघाची धाव संख्या 63 धावा, 6 बाद. आणि शेवटच्या दिवसाला धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या ललित चौधरी सज्ज. शेवटचे 6 बॉल समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग झालंय का? हो, अगदी बॉल सीमा पार. षटकार. 6 धावा आल्यात. धावा धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून शेवटच्या दिवसाला भारतीय संघाचे माजी कर्णधार, माजी क्रिकेटपटू वीरेंद्रजी सेवक तसेच आणखी एक चांगला फटका. हाई बॉल हवाई सप्रेवरती बॉल सीमा पार. 2 बॉल आणि 2 येत आहेत मीर फियाज यांच्या बॅटमधून. षटकार.
तसेच महिला क्रिकेटपटू माजी कर्णधार माजी प्रशिक्षक मितालीजी राज यांचं शुभ आगमन या बुलढाणा नगरीमध्ये होणार आहे। तर त्याचबरोबर या मैदानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडेल। फ्लड लाईट्स त्यानंतर प्रेक्षकांसाठी सावलीची व्यवस्था अशा प्रकारच्या कामाचं उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते शेवटच्या दिवसाला पार पडणार आहे। आकुटप्प्याचा बॉल आणखी पुल केलाय डीप मिड विकेटला बॉल येतो आहे। 3 बॉल आणि 3 षटकार। तीन बॉल आणि 3 बॉल वरती मीर फियाजच्या बॅट मधून 3 षटकार। ललित चौधरी विचार करतायत की कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी आत्ता करायची आहे। तशा प्रकारची अव्वल फटकेबाजी झाली आतापर्यंत मीर फियाजच्या बॅट मधून 7 मध्ये 27 धाव्यांवरती मी आणखी प्रयत्न होता। निराश आहेत मीर। याही बॉलवरती षटकार येऊ शकला असता परंतु आता डॉट बॉल पाहायला मिळतोय। 81 धावा झाल्या धावफलकावरती। ललितचा हा बॉल अगदी तर बॅटिंग टीमने रेफरलची मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी। तर शेवटच्या दिवसाला प्रेक्षकांसाठी सुद्धा मेजवानी असेल। प्रेक्षक मोठ्या संख्येने 9 फेब्रुवारीला आमच्या सोबत जुळतील या मैदानावरती। शेवटच्या दिवसाला धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू माजी कर्णधार सलामीचे विध्वंसक फलंदाज वीरेंद्रजी सेहवाग तसेच महिला क्रिकेटपटू महिला माजी कर्णधार माजी प्रशिक्षक मितालीजी राज यांचं शुभ आगमन या मैदानावरती होणार आहे। त्यांच्या हस्ते विविध या मैदानाचं कामांचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळेल। तर शेवटच्या दिवसाला आमच्यासोबत जोडायला विसरू नका। तर प्रत्येक कॅचसाठी AR मोबाईल यांच्याकडून प्रेक्षकांसाठी इयरबड्स असतील। तर इट्स फेअर डिलिव्हरी। तिसऱ्या पंचांचं मत आहे डिसिजन आलाय की इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजेच का वैध बॉल ठरवलाय। हा डॉट बॉल असेल। ललित वरती आत्ता अगोदरच्या 3 बॉल वरती हल्ला झालाय मीर फियाजचा 81 धावफलकावरती। समोर घेण्याचा प्रयत्न लीडिंग एज बॉल हवेत आणि शॉट फाईन लेगला चांगला झेल। 7वा गडी बाद 7व्या गड्याचं पतन 81 धाव्यांवरती। त्याचबरोबर प्रत्येक कॅचसाठी AR मोबाईल यांच्याकडून जर बघितलं तर इयरपॉड्स असतील आणि जे प्रेक्षक एक आकर्षक वेशभूषा धारण करून या मैदानावरती दाखल होतील क्रेझी प्रेक्षक त्यांच्यासाठी सुद्धा एक बक्षीस असेल ₹11,000 रुपयांचं।
त्याचबरोबर 6 षटकारांसाठी पवनदादा भालेराव यांच्याकडून 1,11,111 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर 6 बॉलमध्ये 6 विकेटसाठी सुद्धा बक्षीस असेल. तर आमच्यासोबत शेवटच्या दिवसाला जोडायला विसरू नका. पैसो विदर्भ आरजे हो तिथपर्यंत मी अनिकेत आपली रजा घेतो. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद अनिकेत. नमस्कार आणि समस्त क्रीडा रसिकांचं स्वागत. या दुसऱ्या डावात 82 धावांचं लक्ष आहे. शिवांश 11 घनसावंगी जालना या टीमचं अर्ची सिराज 11 या टीम समोर. पहिल्या डावात अमोल साळवे लवकर बाद झाल्यानंतर सलमान 24, प्रसाद 13 आणि शेवटी फैयाज यांनी जो फिनिशिंग टच दिला त्या बळावर 81 धावा उभारता आल्या. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली धनंजय भिंताडेने. डीबीने 3 विकेट प्राप्त केल्या. ललित चौधरीच्या खात्यात 2 विकेट आहेत. आसिफ शेखच्या खात्यात 1 विकेट आहे. परंतु 82 धावांचं लक्ष 12ची सरासरी जवळपास आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल टीम अर्ची सिराज 11 हे बघावं लागेल. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार धर्मवीर सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर सन्माननीय युवासेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड, सन्माननीय युवा नेते श्रीकांत भैया गायकवाड, त्याचबरोबर सन्माननीय आशिष भाऊ जाधव, पृथ्वीराजजी गायकवाड या सर्वांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आयोजन समिती सन्माननीय विजयभाऊ दुर्ने, पवनदादा भालेराव, सन्माननीय उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख, मित्रवर्य प्रसादजी फदाद यांच्या नियोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. तर 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वप्नील उसरे आणि कुणाल खोंड.
तर 82 धावांचं लक्ष्य आज लढतीमध्ये. सलामीची जोडी स्वप्नील उसरे आणि कुणाल खोंड. मॅचला सुरुवात होते आहे. 82 धावा करायच्या आहेत. चला मॅचला सुरुवात करा विनंती आहे. टीम ऑर्डर चालू असताना चर्चा करतायत संघ सहकारी आणि संघ नायक. बघण्यासारखं असेल पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी कुठल्या गोलंदाजावर कर्णधार सोपवतील. कारण 82 धावांचं लक्ष्य सलामीसाठी विदर्भातील एक बडनेरा परिसरातला आक्रमक बॅटर स्वप्नील उसरे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत कुणाल खोंड. पुणे परिसरातला एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक बॅटर कुणाल. 82 धावांचं लक्ष्य. पंचांकडनं इशारा येतो आहे. फील्ड सेट करत असताना कर्णधार अमोल. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक. दुसऱ्या डावामध्ये धर्मवीर आखाडा यांकडून बॉलिंग ट्रॅकवर सलमान तयार होत आहेत, जे ISPL सीझन 1 मध्ये माझी मुंबई या टीमच्या स्क्वॉडमध्ये होते. पहिला बॉल अँगलने आतमध्ये आला सलमान यांचा स्वप्नील उसरेसाठी. डॉट बॉलने सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर अँगलने थोडासा आतमध्ये आला. निर्धाव बॉलने सुरुवात करत असताना या षटकाची सलमान मागे खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातात अगदी हा झेल शोएबने पकडलाय आणि फलंदाज स्वप्नील उसरे होत आहे 0 बाद. पहिला धक्का लागत असताना स्वप्नील उसरे बाद होत आहेत 0. पहिली विकेट अर्चित राजेलेवन या टीमला पहिला धक्का. नवीन बॅटर बॅटिंगसाठी वैभव येत आहेत. नाशिक परिसरातला हा खेळाडू. रिव्हर्स खेळलाय, गॅप शोधलाय, भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि वैभव त्या फॉर्मची चुनूक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर चौकाराने खातं उघडत असताना नांदगाव नाशिक परिसरातला हा दर्जेदार बॅटर जो सध्या या सीझन मध्ये प्रचंड फॉर्म मध्ये दिसला. मागील काही स्पर्धांमध्ये चौकाराने खातं उघडतोय टीम आणि वैयक्तिक. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागली, कमी गतीने टाकला सलमानने हा बॉल. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यामुळे फक्त 1 रन मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने आता स्ट्राइक रोटेट होते आहे. डावखुऱ्या हाताचे बॅटर कुणाल खोंड पहिला बॉल पेस करतील या स्पर्धेत. मागच्या वर्षी धर्मवीर आमदार चषक 2024 मध्ये रुद्र 11 या टीम कडून या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा एक्सपिरियन्स आहे कुणाल खोंड यांना आणि यापूर्वी सुद्धा भरपूर स्पर्धांमध्ये विदर्भात ते क्रिकेट खेळलेत. ऑप्टमच्या बाहेर जात शपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने टाकला हा बॉल सलमान यांनी. लेग बाईटचा इशारा पंच करत असताना 1 रन. लेग बाईटच्या साह्याने या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 6 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक
82 धावांचं लक्ष्य अर्चित सिराज 11 या टीम समोर. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न 30 या वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला स्टॉप आणि पहिला षटक समाप्त. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. शिवांश 11 घनसावंगी जालना संघाची पहिल्या षटकात फक्त 6 धावा 1 विकेट. अर्चित सिराज 11 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि करायचे आहेत आता 76 धावा. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर या आधीच्या सामन्यात संतोष यांनी चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात कुणाल खोंड, वैभव जाधव सारख्या आक्रमक बॅटरचं आव्हान. एका बाजूला बळीभाऊ डेरे यांचा संघ शिवांश 11 घनसावंगी जालना, तर दुसऱ्या बाजूला आपल्या विदर्भातील गुलजामाभाई शहा यांचा संघ अर्चित सिराज 11. पहिला बॉल वेगाने टाकला होता. दिशा देण्याचा प्रयत्न या बॉलला. हरिओम येत आहेत. हरिओम येत आहेत बॉलिंग साठी. अकोटप्प्याचा बॉल, अपरकटचा प्रयत्न हवेत. विकेट मिळते आहे. या मॅच मध्ये वैभव होत आहेत बाद आणि दुसरा धक्का अर्चित सिराज 11 संघाला. तेलंगणाचे गोलंदाज मोहिबुद्दीन यांना यश मिळते आहे पहिल्या बॉलवर. या षटकातल्या दुसऱ्या बॉलवर विकेट. पहिल्या बॉलवर वेगाने गोलंदाजी करत असताना बॅटिंगसाठी आमिर रशद पप्पू, अकोल्याचे एक दर्जेदार बॅटर, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 7-2. अर्चित सिराज 11 सध्या दबावात पाहायला मिळते ही टीम. 34 बॉलचा खेळ शिल्लक आणि 75 रन करायचे आहेत या लढतीमध्ये. समोर टाकलेला चांगला यॉर्कर पप्पू यांच्यासाठी खोदून काढत असताना सिंगल. दुसऱ्या धावेची मागणी करत आहेत आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 9 रन. 73 धावा करायच्या या ठिकाणाहून. 33 बॉल मध्ये करंट रन रेट जर पाहिला तर 6चा पाहायला मिळतोय. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा गरज असते चांगल्या सुरुवातीची, आणि सध्या चांगली सुरुवात केली आहे शिवांश 11 घनसावंगी जालना टीमने. बॅटिंग टीमला दबावात टाकलंय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात सलमानची राहिली. या षटकात मोईनुद्दीन चांगली गोलंदाजी करत असताना समोर मारलाय सरळ बॅटने.
पप्पू यांच्या बॅटमधून बॉल चालला, एक टप्पा खास सीमा पार, चौकार. टाकलेला बॉल ऑप्टनच्या बाहेर सरळ बॅटने, हा चांगला फटका प्रॉपर टायमिंगने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चौकार येत असताना चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती 13 रन. पप्पू बॅटिंगसाठी दबावाच्या क्षणात नेहमी चांगली बॅटिंग करतात आणि पुन्हा एक वेळ अर्ची सिराज 11 टीम दबावात आहेत. आतापर्यंत मोइनुद्दीन यांनी चांगली बॉलिंग केली आहे, पण तो एक बॉल थोडासा चुकीचा पडला, त्या बॉलवर बरसले पप्पू. थोडीशी इजा पाहायला मिळते खेळाडूला, पायामध्ये दुखापत जाणवते आहे. काय घडलं या बॉलवर, कारण पाय थोडासा स्लाइड झालेला दिसतो, घसरला आणि त्यानंतर त्याच्या पायामध्ये इजा जाणवते आहे. इजा जास्त मोठी नसावी ही अपेक्षा आपण करूया. तेरा धावा धावपलकावर, 2 गडी बाद. कमी गतीने टाकलेला हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, लेग कटर बॅक ऑफ दी हँड. ऍक्शन रिप्ले या बॉलचा मेगा स्क्रीनवर येतोय बघा. चांगली गोलंदाजी या सामन्यात. ऍक्शन रिप्ले बॅक ऑफ दी हँड, थोडीशी फिंगर रोल केली, बीट करत असताना पप्पू यांना 2 षटक समाप्त होतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13, 2 गडी बाद अर्ची सिराज 11. 30 बॉल मध्ये 69 धावांची गरज. फास्ट पुढे घेऊन जायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती, सातत्याने सूचना करा, कारण आणखी एक मॅच आपल्याला घ्यायची या सामन्यानंतर. 13 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्ची सिराज 11. 30 बॉल मध्ये 69 धावांची गरज. धर्मवीर आमदार चषक 2024-25 आपण पाहता. 2024 मध्ये दर्जेदार नियोजन या स्पर्धेचं पाहिलं. त्या स्पर्धेत या काही प्रमुख संघांनी चांगला खेळ केला होता आणि या सीझन मध्ये खास आपल्याला अंतिम दिवसामध्ये, अंतिम क्षणात आपल्या भेटीला येतील भारताचे विस्फोटक माजी सलामीवीर तथा भारतीय संघाचे माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या लेजेंडरी कर्णधार माजी क्रिकेटपटू मितालीजी राज. तेरा धावा धावफलकावर, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 बॉलचा खेळ शिल्लक, 69 करायचे आहेत. सलमान येत आहेत लीडिंग एज, हवेत आहे बॉल, गोल विकेट कीपर बॉलच्या खाली आणि झेल सुटतोय. हा सोपा झेल. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडणं गरजेचं असतं. त्यानंतर आपसुक अक्षरशः डोक्यावर हात गेले बाकी क्षेत्ररक्षकांचे. सलमान यांचा बॉल आणि सलमानच होते क्षेत्ररक्षणामध्ये. खूप उंच गेला बॉल आणि खाली आला तर क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटताना पाहायला मिळाला. झेल सुटतोय. 1 धाव आली. 14 धावा धावफलकावर. सलमान चांगली बॉलिंग करत असताना हैदराबाद तेलंगणा राज्यातील हे खेळाडू नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. सलमान यांनी लाईट वेटेड बॉल असेल, हेवी वेटेड बॉल असेल, रेड बॉल असेल, तिन्ही प्रकारचं क्रिकेट चांगलं खेळले सलमान. 14ला 2 अर्ची सिराज 11. 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर फिल्डिंग सेट करत असताना सलमान एक डीप एक्स्ट्रा कव्हर लगावलाय. स्वीप लगावण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. स्टंप रनआउटचा चान्स. स्टंपवर लागलाय बॉल. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव सुद्धा चित्र आहे की
मिळेल का, परंतु स्ट्रायकिंग एंडला सुरुवातीला रनआउट साठी चेक करण्यासाठी गेलेत ऑनफिल्ड पंच अक्षयजी निर्मल. तिसऱ्या पंचांच्या दिशेने स्टंपवर जरूर बॉल मारला होता, लागला होता सलमान यांचा, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे वाटचाल रनआउट साठी स्ट्रायकिंग एंडला. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा सामना घरी बघून सुद्धा बघतायत. अनेक शिवांश इलेव्हन घनसावंगी संघाचे समर्थक, अर्चित सिराज इलेव्हन संघाचे समर्थक सुद्धा हा सामना घरी बसून निहाळत आहेत. त्या समस्त क्रीडा रसिकांचं स्वागत. तर नॉटआउटचा इशारा येतोय, नाबाद दिला आहे. 16 धावा धावफलकावर. या 2 धावांच्या मदतीने आता करायचे या ठिकाणून 28 बॉलमध्ये 66 रन, 28 चेंडू 66 धावांची गरज. या लढतीमध्ये अगदी प्रेक्षकांची अलोट गर्दी आज पाहायला मिळते. मोठ्या संख्येने प्रेक्षक आज मैदानावर पोहोचलेत. युट्यूबला सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक बघता आहेत हा सामना. लिडिंग एज हवेत आहे बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि पप्पू होतील बाद. सलमान यांचं सेलिब्रेशन अतिशय संयमाने. आणि या मॅच मधली मोठी विकेट, तिसरा धक्का अर्चित सिराज इलेव्हन संघाला. धावांवर तिसरा धक्का लागत असताना अर्चित सिराज इलेव्हन या टीमला दबावात आहे. अर्चित सिराज इलेव्हन संघ बॅटिंगसाठी धनंजय भिंताडे डीबी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मंचावरचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. अनेक तोलामोलाची मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना युवासेना शहर प्रमुख सन्माननीय श्रीकांतदादा गायकवाड अगदी त्यांच्या बाजूला, सन्माननीय युवासेना युवा नेते तथा महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य कुणाल भैया गायकवाड, नयनजी शर्मा, मलयजी बोरकर, समस्त मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मंचावरून हा मंचाचा व्ह्यू आपल्या समोर tenniscricket.in च्या माध्यमातून आणला जातोय. 16 धावा धावफलकावर, 3 गडी बाद, 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अर्चित सिराज इलेव्हन सलमानला हे दुसरं यश मिळते आतापर्यंत या लढतीत. ओ यावेळी पहिलाच बॉल धनंजय डीबी मैदानाच्या आत आणि बॉल मैदानाच्या बाहेर, रोडच्या पार. षटकार. भिंताडे आणि धनंजयने या बॉलला अगदी हवेच्या सैर सपाट्यावर पाठवलं. षटकाराला, षटकाराने खातं उघडत असताना डीबी प्रेक्षकांची अलोट गर्दी, मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत आज हा सामना बघत असताना मैदानावर. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 22 रन 22. धनंजय भिंताडेंनी षटकाराने खातं उघडलं. दुसरा बॉल पाठवा. चार षटकांपर्यंत या स्पर्धेत नवा बॉल दिला जातो आणि त्यानंतर जुना बॉल दिला जातो. बावीस रन 22. 26 बॉल मध्ये 60 रन.
ज्यामुळे प्रेरणा मिळते, ज्यामुळे स्फूर्ती वाढते, तो ध्वज फडकत असताना 22 धावा धावफलकावर, 26 बॉल मध्ये 60 करायचे आहेत अर्चित सिराज 11 या टीमला. आणखी एक कमी गतीने टाकलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, शरीरावर जाऊन आदळतोय. लेग बाईटचा इशारा, 1 रन लेग बाईटच्या साह्याने. या लखलखत्या ट्रॉफ्या ज्या स्पर्धेच्या माध्यमातून विजेते संघ आणि उपविजेत्या संघाला दिल्या जातील. 25 बॉलमध्ये 59 धावांची गरज. तब्बल 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अखेर दिनांक 9 फेब्रुवारीला आपल्याला कळेल धर्मवीर आमदार चषक 2025चा विजेता संघ कुठला असेल. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल आणखी 3 दिवसांची. 23 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळी समोर टाकलाय कुणाल खोंड आणि बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर डीप मिड विकेटला. हा धमाका षटकार. ऑप्टनच्या बाहेर शफल होत असताना या बॉलला अगदी मैदानाच्या बाहेर पाठवत असताना षटकार वसूल केलाय कुणाल खोंड. मॅच मध्ये जीव ओतत असताना 23 बॉल मध्ये 53 धावांची गरज या ठिकाणाहून. या लढतीमध्ये धर्मवीर आमदार चषकाचा ऑन थरार आणि या मॅच मध्ये अर्चित सिराज 11 संघाने पुन्हा एक वेळ पलटवार केलाय. आज अलोट प्रेक्षकांची गर्दी, मनोरंजन नक्की होईल प्रेक्षकांचं, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 24 बॉल मध्ये अजून 53 धावा. चोवीस बॉलचा खेळ शिल्लक. 53 रन करायचे आहेत या ठिकाणाहून. बॉलिंग साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रसाद अर्थातच पप्पू येत आहेत. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय हा बॉल. सबमरीन बॉलने या षटकाची सुरुवात करत असताना अर्चित सिराज 11 संघ दबावात. ऍक्शन रिप्ले बघा, पडला आणि खाली राहिला हा बॉल. सबमरीन बॉलने सुरुवात या षटकाची. तितकी उसळी नव्हती या बॉलवर. समोर केलाय, कनेक्शन तितकं खास नाही आहे, त्यामुळे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. 1च रन मिळेल. राऊंड टाइम अँगलने थोडीशी गोलंदाजी करतात प्रसाद आणि त्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो. थोडेसे खाली राहतात बॉल टपा पडल्यानंतर, वेगही थोडासा कमी देतात, व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे. परंतु कुणाल खोंडने एक षटकार लगावून या मॅच मध्ये जो त्यांचा संघर्ष सुरू होता तो संघर्षाचा शंखनाद केला. त्यामुळे कुणाल खोंड सुद्धा प्रचंड फॉर्म मध्ये मागच्या काही स्पर्धेत दिसले. समोर खेळण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. लीडिंग एज क्षेत्ररक्षक. ओ चांगला प्रयत्न, लाजवाब एफर्ट पाहायला मिळत आहेत. झेल सुटतोय तोपर्यंत 2 रन मिळतील. चांगले प्रयत्न या बॉलवर क्षेत्ररक्षकाकडून. चांगला प्रयत्न होता. लीडिंग एज खूप उंच गेला हा बॉल आणि त्यानंतर खाली येत होता तेव्हा चांगला रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स राखू शकले नाहीत, झेल सुटला. प्रयत्न चांगला होता. 2 रन मिळत आहेत आणि दुसरी लाईफलाईन सुद्धा मिळते आहे बॅटर कुणाल खोंडला. धावसंख्या होत आहेत 32, 32 रन. लॉस ऑफ 3 विकेट. आणखी एक ऑप्शनच्या बाहेर, अँगलने आणखी बाहेर निघतोय हा बॉल. प्रसाद यांची चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणाहून 15चा लागतोय. 50 रन करायचे आहेत. समोर मारलाय, कनेक्शन बिलकुल पाहिजे तसं नाही. दुसऱ्या अटेमध्ये झेल आणि फलंदाज कुणालचा खेळ समाप्त.
मोठ्या संख्येने प्रेक्षक आज बघा अलोट गर्दी आहे. प्रेक्षकांनी नाहून निघालंय जिजामाता प्रेक्षागार हे मैदान. 32 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 बॉलचा खेळ शिल्लक आणि 19 बॉलमध्ये धावा करायच्या 50. या ठिकाणून बॅटिंगसाठी अस्पर बेग मिर्झा विदर्भातील एक दर्जेदार डावखुऱ्या हाताचा बॅटर. प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असताना आणि तितकंच चांगलं कॅमेऱ्यावर आमच्या tenniscricket.in सर्व कॅमेरामॅनचं अजित आताचं मिंटू यांची चांगली कामगिरी. धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत, ज्यांच्या माध्यमातून विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मदत झाली. आज विदर्भ टेनिस क्रिकेटचा जो झेंडा मानाने अभिमानाने फडकतोय त्यामध्ये धर्मवीर आमदार सन्माननीय संजयभाऊ गायकवाड यांचा सिंहाचा वाटा. भगवा ध्वज प्रेरणा देतो, भगवा ध्वज संघर्ष करण्याची शक्ती देतो, स्फूर्ती देतो. तोच ध्वज अभिमानाने फडकत असताना गगनात 32 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये आमचे ड्रिंक्समॅन पवन यांचं काहीतरी राहिलं होतं आणि ते त्यांची कामगिरी अतिशय अचूकपणे बजावत असताना इमानदारीने काम करा त्याचं नाव होते ते पवनने दाखवलं. समोर टाकलेला बॉल, दिशा दिली या बॉलला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. 1 रन सहजतेने मिळेल. या एका धावेच्या मदतीने षटक समाप्त होत आहे. 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. म्हणजेच काय 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16.33च्या सरासरीने धावा करायच्या 49. लॉस ऑफ 4 विकेट. हा सामना निहाळत असताना युवासेना युवा नेते, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य कुणाल भैया गायकवाड मंचाचा व्ह्यू tenniscricket.in माध्यमातून आपल्या समोर आणला जातो आहे. अनेक त्यांचे सहकारी सुद्धा हा सामना पाहत आहेत. अतिशय दर्जेदार ही मॅच, अतिशय दर्जेदार ही लढत प्रेक्षकांना नक्कीच मजा येत असेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक 49. अस्पर बेग मिर्झा बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाज येत आहेत. पहिला बॉल खोदून काढलाय, समोर मारलाय गॅप मध्ये, बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे बॉल चाललाय लॉंग ऑफला, सरळ सीमा पार, चौकार. पहिल्याच बॉलवर या षटकात स्वॅगने स्वागत करत असताना अस्पर बेग मिर्झा विदर्भातील एक दर्जेदार डावखुऱ्या हाताचे बॅटर. चौकाराने सुरुवात. कमी गतीने टाकलेला ऑफ कटर अस्पर बेग मिर्झा यांच्यासाठी. हा येतोय डॉट बॉल. चांगला टप्पा होता गुडलेनच्या स्पॉटवर. ऍक्शन रिप्ले या बॉलचा मेगा स्क्रीनवर बघा. चांगला बॉल होता, फिंगर रोल केली होती, बॅक ऑफ दी हँड ऑफ कटर होता. कमी गतीने टाकला, फिंगर वेगळ्या पद्धतीने रोल केले आणि परंतु रिझल्ट जो पाहिजे होता तो मिळाला मोइनुद्दीनला या बॉलवर. लीडिंग एज उंच गेलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय परंतु निर्जन स्थळी नो मॅन्स मध्ये लँड होतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ होता. 2 रन मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाही अस्परने. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 39-39. 15 बॉलचा खेळ शिल्लक, 43 रन करायचे आहेत. मॅच ऑन. आज या मैदानावर कोण जिंकेल हा सामना, यासाठी ही लढत. प्रेक्षकांची अलोट गर्दी, रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
कमी गतीने टाकलेला बॉल टर्न केलाय ऑन साइडला बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 रन या बॉलवर सहजतेने मिळेल. संख्या एका धावेच्या मदतीने 40. 14 बॉलचा खेळ शिल्लक, करायच्यात 42 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीम मध्ये ती क्षमता हा सामना या ठिकाणून घेऊन जाण्याची अमोल साळवे यांच्या नेतृत्वात या मॅच मध्ये खास करून चांगला कमबॅक केलाय शिवांश इलेव्हन घनसावंगी जालना संघाने. हा सामना कोणी जिंकू, तो एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. म्हणतात इतिहास पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, फक्त संघर्षात तुमचा दम असला पाहिजे. खोदून काढलाय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डीबी यांचा. 1 रन डीप मिडविकेट क्षेत्रातून. या षटकात चांगली गोलंदाजी मोहिउद्दीन यांची. आणि या षटकात जर पाहिलं तर वेगही वापरला, ऑफकटर सुद्धा चांगले पेश करत असताना. 13 बॉलचा खेळ शिल्लक, 41 रन करायचे आहेत या ठिकाणाहून. म्हणतात आपली वेळ आपल्याच हातात असते, काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. या मॅच मध्ये जितके काटे टिक 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 करत समोर जात आहेत तितकाच हा सामना लांबत चाललाय. लीडिंग एज पुन्हा एक वेळ बॅटच्या वरची कडा लागून क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले आहेत, नाकारली आहे धाव या बॉलवर. म्हणजेच काय 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 41. ऍक्शन रिप्ले बघा मागच्या बॉलचा, मेगा स्क्रीनवर येतो आहे. हा बॉल ऑफकट होता, कमी गतीने दूर जात होता. ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव सुद्धा नाकारली डीबीने. हा डॉट बॉल. 5 षटक समाप्त, धावसंख्या 41. 41 लॉस ऑफ 4 विकेट. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत या लढतीमध्ये 41. म्हणजेच काय 30 बॉल मध्ये जितक्या धावा केल्या तितक्या धावा तुम्हाला 12 बॉल मध्ये करायच्या आहेत. आणि जे काय करायचं ते आता करायचं या मॅच मध्ये. अभी नहीं तो फिर कभी नहीं. बारा बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 41 पहिला बॉल ऑन दी अप, एक्स्ट्रा कव्हरला झेल. धनंजय भिंताडे बाद. अर्चित सिराज इलेव्हन संघाला आणखी एक मोठा धक्का. 5व्या विकेटचं पतन. एकेचाळीस धावांवर हा 5वा धक्का लागत असताना बॅटिंग साठी आसिफ शेख. नवीन बॅटर बॅटिंग साठी, डावखुरे हाताचे आक्रमक बॅटर बॅटिंग साठी येत असताना. आणि डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत, त्याचमुळे कदाचित डावखुरे हाताच्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. कारण या टीम मध्ये जर बघितलं तर अक्षय टावरे सारखा एक दर्जेदार फिनिशर आहे आणि तरी सुद्धा आसिफ शेखला पाठवण्याचा एकच कारण असू शकते, कारण डावखुरे हाताचे गोलंदाजी करतायत. प्रसाद स्वीप लगावण्याचा प्रयत्न, चांगला बॉल. रनआउटचा चान्स क्रिएट झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 42 धावा, 10 बॉल मध्ये 40 रनची गरज या लढतीमध्ये. आणि हा सामना जर शिवांश इलेव्हन घनसावंगी जालना संघाने जिंकला तर नेक्स्ट मॅच मध्ये मग त्यांना वाट पाहावं लागेल पुढच्या सामन्यात अर्चित सिराज इलेव्हन जिंकतो की काय. आणखी एक चांगला वेगवान बॉल अस्पर बेग मिर्झासाठी. निर्धाव बॉल पेश केलाय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. शिवांश इलेव्हन घनसावंगी जालना संघाने मागच्या मॅच मध्ये सहजतेने पराजय स्वीकारला, परंतु या मॅच मध्ये ही टीम दमदार पुनरागमन करते.
9 बॉलचा खेळ शिल्लक, 40 रन करायचे आहेत. समोर टाकलेला बॉल, चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, बॉटम हॅटचा वापर करत तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. वाईडीच लॉंग ऑफला 2 धावा मिळतील या बॉलवर. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते आहे 44. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 38 धावांची गरज. यानंतर होणारा सामना, पहिल्या सामन्यातील विजेता सातबारा 11 बुलढाणा आणि अर्ची सिराज 11. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय अस्पर यांनी. डॉट बॉल येईल. 7 चेंडू करायचे 38 धावा. अर्ची सिराज 11 दबाबात. आणखी एक चांगला यॉर्कर खोदून काढत असताना 1 रन सहजतेने मिळेल जरूर. आणि या एका धावेच्या मदतीने प्रसाद यांचा या सामन्यातला एक कमालीचा स्पेल समाप्त. 2 षटकात 8 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या आहेत प्रसाद यांनी. या मॅच मध्ये कलाटणी देणारा स्पेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि करायच्या 37 धावा. म्हणजेच काय, प्रत्येक बॉलवर षटकार आल्यानंतरही हा सामना टाय होऊ शकतो. सहा बॉलचा खेळ शिल्लक, 37 धावा या ठिकाणून करायच्या आहेत. अखेरचं षटक. सुरेश बॉलिंग साठी 6 बॉल मध्ये 37 धावा या ठिकाणून करायच्या. अस्परबेग मिर्झा नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. पहिला बॉल बॅटवर आला नाही, म्हणजेच काय या मॅच मध्ये पारड जड झालंय. शिवांश 11 घनसावंगी जालना संघाचं. अर्ची सिराज 11 संघ एक ताकदवान टीम. ऑन पेपर जर तुम्ही विचार केला तर अनेक नावाजलेले चेहरे या टीम मध्ये दिसत होते, परंतु पहिल्या सामन्यात जवळपास पराजयाच्या छायेत. पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. आसिफ शेखच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. षटकार. बॉल पाठवायचा आहे, जुना बॉल. चार बॉल मध्ये 30 रन करायचे आहेत या ठिकाणाहून. चार चेंडू 30 धावांची गरज या लढतीत. खोदून काढलाय चांगला बॉल सूर्याचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत तोपर्यंत एकच रन मिळेल या बॉलवर. दोन्ही डावखुऱ्या हाताचे बॅटर. 3 बॉलचा खेळ शिल्लक, 29 करायचे आहेत. म्हणतात मेहनतीने कमबॅक करणं, हे या टीमने दाखवलं. समोर टाकलेला बॉल बॉटम हँडचा वापर करत अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफला खेळला. एकच रन मिळेल याही बॉलवर आणि जवळपास विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आता टीम शिवांश 11 घनसावंगी जालना, कर्णधार अमोल साळवे यांच्या नेतृत्वामध्ये या टीमने उलटफेर केलेत. समोर मारलाय सरळ बॅटने, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सुटतोय, परंतु एकच रन मिळेल. एक चेंडू 27 रनची गरज. या सामन्यात अक्षय टावरे सारख्या बॅटरने फक्त हा सामना एन्जॉय केला डगआउट मधून. फुलटॉस बॉल हवेत,
क्षेत्ररक्षक झेल मॅच समाप्त. सामना जिंकलाय शिवांश 11 घनसावंगी जालना टीमने. या स्पर्धेत उलटफेर करत असताना शिवांश 11 घनसावंगी ऑन पेपर ताकदवान असणाऱ्या अर्चित सिराज 11 संघाला पराजयाचा धक्का देत क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का आहे आणि का या खेळाला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात त्याचं एक एक्झाम्पल सेट केलंय. पराजय होतोय अर्चित सिराज 11 संघाचा. अभिनंदन टीम शिवांश 11 घनसावंगी जालना. चांगलं क्रिकेट खेळले आणि जिंकले सुद्धा. दोन्ही टीमनी लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे दोन्ही टीमला विनंती असेल लाईनअपने शुभेच्छा द्यायच्या आहेत.